गोष्ट एका आजीची. एका छोट्या खेडेगावात एक म्हातारी आजी राहायची. तिला कोणीच नव्हतं. ती कोणतेही काम करून, उदाहरणार्थ धुणी भांडी करून किंवा झाडलोट करून रात्री मंदिराच्या पायऱ्यावर झोपून जायची. तिला राहायला घरीही नव्हतं. ती कुठली आहे, कोण आहे, फारसं कोणाला तिच्याविषयी माहिती नव्हती. काम केले की कुणी खायला तर कुणी 1-2 रुपये देत असत. शाळेतून मुलांना सुट्टी झाली की त्या आजी मागे लागायचे. तिची काहीतरी खोड काढायचे. आजी गावातून येता जाता काही साहित्य पडलेलं उचलून आणायची. विटा, बासे, बल्ली ही सर्व मंदिराच्या पाठीमागे थोड्या मोकळ्या जागेत जमा करायची. तिची इच्छा होती की तिला म्हातारपणी राहायला घर हवं होतं. आताशी तिच्याने जड कामं होत नव्हते. दिवसेंदिवस ती जीर्ण होत होती. तिला आपली झोपडी बनवायची होती, पण नाईलाजास्तव बिचारी काही करू शकत नव्हती. एक दिवस तिच्या डोक्यात काही विचार आला. मनाशीच पुटपुटली. दीर्घ श्वास घेतला. जवळच एक चिंचेचे भले मोठे झाड होते. तिने त्या झाडाकडे तिरप्या नजरेने उडता कटाक्ष टाकला आणि मनोमन काहीतरी विचार केला आणि कामाला लागली. तिने त्या मोकळ्या जागेत एका कोणत्यात छोटा खड्डा केला. त्यात 1 रुपयाचा सिक्का ठेवला आणि मातीने झाकून दिला. त्याच लाईनमध्ये थोड्या दूरवर तिने खड्डा केला. त्यातही 1 सिक्का ठेवला आणि मातीने झाकून दिला. 4 कोणत्यात तिने 2-3 सिक्के ठेवले आणि माती झाकून दिली आणि कामाला त्वरेने निघून गेली. हे सर्व करत असताना दररोज मुले त्या चिंचेच्या झाडाखाली खेळत असत. एका मुलाने आजीला काही लपवताना पाहिलं. हे सर्व मित्रांना सांगितले. त्यातला एक मुलगा म्हणाला, चल आपण जाऊन पाहू. ती सर्व मुले त्या खड्ड्याजवळ आली आणि खड्डे उकरू लागली. त्या खड्ड्यातून त्यांना काही सिक्के मिळाले. ती मुले आनंदाने नाचू लागली आणि अजून खड्डे उकरून पाहू लागली. जेव्हा त्यांना समाधान झाले तेव्हा त्या पैशाने आपण काही खाऊन घेऊया असं म्हणून ती निघून गेली. आजीने दुसऱ्या दिवशी पण हाच उपक्रम राबवला. तिने पाहिले मुलांनी बरेच खोल खड्डे केले होते. तिने 4ही खड्ड्यात 4-4 सिक्के ठेवले आणि कामाला निघून गेली. तिसऱ्या दिवशी पाहायला गेली. खड्डे पाहिजे तेवढे खोल झाले होते. मुलं आता आजीच्या अवतीभोवती फिरायला लागली. कोणती मुले तर आजीशी बोलू लागली. 6 दिवसानंतर आजीला खड्डे बरीच खोल दिसली. तिने एका मुलाला आवाज दिला. मुलगा पटकन काय आजी म्हणून जवळ आला. तिच्याजवळ कोणीतरी दिलेले पेरू होती. ती पेरू त्या मुलांना खायला दिली व मोठी बल्ली उचलण्याचा प्रयत्न करू लागली. तोच मुलं म्हणाली, दे आजी, मी काढून देतो. पटकन त्या मुलांनी ती बल्ली काढून उभी केली. आजी म्हणाली, लेकरा, या खड्ड्यातून टाकून दे जरा दुसरी. नंतर रोज आजी तिथेच कुठेतरी सिक्के लपवून ठेवायची. ती सर्व मुले गरीब घरची असल्यामुळे त्यांना घरून कधी 1 रुपया पण मिळायचा नाही, म्हणून त्यांना त्या सिक्क्याचं भारी अप्रूप होतं. पण त्या मुलांना आता आजीच्या प्रेमाची ओढ लागली होती. त्यांना सिक्के मिळाले तर ते सिक्के आजीला परत करायचे. पण आजी म्हणायची, अरे पडले वाटते सिक्के, जा वाण्याच्या दुकानातून चिवड्याचे सामान घेऊन या, मी तुम्हाला कच्चा चिवडा बनवून देते. ती मुलं धावत जाऊन साहित्य आणायची आणि आजी रोज मुलांना काहीतरी खायला द्यायची. असं करता करता 3री बल्ली 4थी बल्ली मुलांनी गड्ड्यात टाकून दिली. आजीची झोपडी बघता बघता 5-6 दिवसात मुलांनी बांधून तयार केली. आजीची झोपडी तयार झाली होती. आजीची आपल्या हक्काच्या घराची इच्छा पूर्ण झाली होती. तिचं स्वप्न पूर्ण झाले होते. तिच्या हृदयात जरी वेदना होत्या तरी तिच्या पाणवलेल्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. एक प्रकारच्या शांतीचा अनुभव तिच्या चेहऱ्यावर विलसत होता. आजीच्या झोपडीत दिवावात लागत होती. दिवसभर मुलांचे येणे जाणे चालू असायचे. काही महिने वर्षे गेली. तशी तशी आजीचा थकता काळ आला होता. पण आजीला आता कशाचीही चिंता नव्हती. आजी आता बरीच थकलेली दिसत होती. थकली असली तरी मुलांना आवडत होती. आता आजी कामालाही जाऊ शकत नव्हती. ती मुलेही आता समजदार झालेली होती. तेव्हा त्या मुलांनीच ठरवले होते, आता आजीची काळजी आपण घ्यायची. आजीला आता अनेक मुलांचा आधार होता. आजी आता जगायला व मरायला तयार होती. तिला स्मशानात न्यायला अनेक खांदे होते. ती लावारीस नव्हती.
प्रेम देणे आणि मिळवणे हेच तिचं कार्य होतं. आता कशाची तिला कमी नव्हती. तिची स्वतःची मुले मात्र बेईमान झाली होती, पण आता ती समर्थपणे जगत होती. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.